नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण करणार आहोत तांदळाचे पीठ आणि बटाटा वापरून चकली करणार आहोत। तर ही चकली शेवटपर्यंत अगदी कुरकुरीत राहते आणि ही इन्स्टंट चकली आहे। 10 ते 15 मिनिटात तुम्ही ती सहज करू शकता। ही चकली अजिबात तेलकट होत नाही आणि चवीलाही अतिशय सुंदर अशी लागते। आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत, तर तुम्हाला मुलांच्या डब्यात देण्यासाठी सुद्धा एक छान उत्तम असा पर्याय आहे। तर ही चकली नक्की करून बघा। तर चला बघूया ही चकली कशी करायची। चकली बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी ही फुटाणा डाळ घेतली आहे। आपण जी चिवड्यासाठी वगैरे वापरतो ती ही फुटाणा डाळ आहे। आता ही मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि ह्याची बारीक पावडर करून घेते। इथे मी हे एकदम बारीक असं वाटून घेतलंय। आता आपण हे चाळून घेऊया। ही पावडर मी याच्यात सगळी घालते आणि चाळून घेते। असं चाळून घेतल्याने आपण वाटताना जर याच्यामध्ये काही डाळीचे कण वगैरे शिल्लक असेल तर ते निघून जातात। हे बघा, हे असं सगळं चाळून घ्यायचं व्यवस्थित। तर थोडे बघा याच्यामध्ये थोडी जाड डाळीचे तुकडे शिल्लक राहिलेत, ते या चाळणीवरच राहतात। हे बघा, हे काढून टाकायचं आहे। आता आपण डाळ ज्या वाटीने मोजली होती त्याच वाटीने मोजून 2 वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। हे बघा, ही दुसरी वाटी, हे बरोबर 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घातलं आहे। आता आपण याच्यात कोरडे मसाले घालूया। याच्यात आपण कोरडे मसाले घालून घेऊया। आता मी याच्यात या चमच्याने एक 4 चमचे पांढरे तीळ घालते। एक लहान अर्धा चमचा हळद घालायची आहे। एक अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेते आणि एक अर्धा ते पाऊण, म्हणजे तुमच्याकडे जसं तिखट लागत असेल तसं तुम्ही चटणी घाला। आता मी इथे काश्मीरीचा मिरची पावडर घेतली आहे, ती एक अर्धा चमचा घालते। आता याच्यात घालूया चवीनुसार मीठ आणि आता आपण 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो 1 चमचा ओवा असा हातावरती क्रश करायचा आहे आणि तो घालायचा। ओव्याने खूप छान असं त्याला खमंगपणा येतो। आणि आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मोजून इथं मी बरोबर 3 चमचे तेल घेतलं आहे, ते गरम केलं आहे आणि ते तेल आपण याच्यात घालून घेऊया। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी। आता आपण जे बटाटा याच्यात आपण घालणार आहोत तर तो आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तुम्हाला दाखवते किती घालायचं आहे। मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत। आता आपण हे चिरून मिक्सरच्या भांड्यात घालायचे। थोड्या मोठ्या फोडी करून घातल्या तरी चालेल। हे 3 बटाटे मी घेतलेत बरोबर, खूप मोठे नाही घ्यायचे, मध्यम आकाराचेच 3 बटाटे घ्यायचे। आणि आता याच्यामध्ये एक फक्त अर्धी वाटी पाणी घालून याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। आता हे बघा, आपण बटाटा व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतला आहे। थोडंसं पाणी घालायचं, एकदम खूप पाणी घालू नका, नाहीतर बटाट्याच्या फोडी तशाच राहतात। थोडं एक अर्धा वाटी पाणी, लागलंच तर अगदी 1-2 चमचे घाला आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं। आता आपण ही जी बटाट्याची पेस्ट केली आहे ही पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि चमच्याने नका मिक्स करू, हातानेच करा, म्हणजे ते बटाट्याचं जे मिश्रण आहे ते पिठाला व्यवस्थित सगळीकडे लागतं। आणि पाणी घालायची गडबड करू नका, शिस्तीत मिक्स करा आणि जेव्हा ते होईल व्यवस्थित मिक्स त्याच्यानंतरच पाणी घालायचं आहे। आधी बटाट्याच्या ओल्या ह्याच्यामध्ये सगळं पीठ मिक्स करून घेऊया। हे बघा, असं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर साधं पाणी घ्यायचं आहे, कोमट किंवा गरम असं पाणी घ्यायचं नाही।
साधं पाणी अगदी थोडं थोडं घालत आपण जसं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे. आणि हा गोळा खूप घट्ट नाही मळायचं आणि खूप पातळही नाही. हे बघा इथं मी मळलं आहे व्यवस्थित. हे असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही करायचं नाही. जर पीठ पातळ झालं तर त्या चकलीला असं काटे येणार नाहीत. त्याच्यामुळे हे पीठ असं मळून घ्यायचं. खूप घट्ट करू नका, नाहीतर चकली पडताना फार त्रास होईल. आता इथं मी चकलीचा साचा घेतला आहे. त्याची आता ही चकती जी असते त्या चकतीच्या 2 बाजू असतात. एक बाजू पूर्ण प्लेन असते आणि एक ते काटे असतात ते थोडे दुसऱ्या बाजूला असं टोकेरी लागतात. तर ती टोकेरी बाजू खालच्या साईडला घालायची आणि मग तो साचा लावायचा. आणि ह्याला मी आतून पाणी लावून व्यवस्थित घेतलं आहे साच्याला, ओलं करून, म्हणजे पीठ चिकटत नाही. आता ह्या पिठातला छोटा गोळा घ्यायचा, व्यवस्थित हातावर रोल करायचा आणि तो गोळा ह्याच्यात घालून घेऊया. आणि आता याच्या आपण चकली करूया. तर बघा चकल्या इथं अगदी व्यवस्थित पडतात, तुटत नाही किंवा ह्याचे तुकडेही जात नाहीत, कारण मी पीठ व्यवस्थित मळलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, व्यवस्थित पीठ झालं आहे. त्यामुळे ह्या चकल्या व्यवस्थित पडत आहेत. आता मी अशा थोड्या पहिल्या चकल्या करून घेते आणि नंतर मग त्या आपण तेलात तळायच्या आहेत. हे बघा आता इथे 2 चकल्या झाल्यात, मी तिसरीही करून घेते. कुठेही चकली तुटत नाही चकली पाडताना. आता आपण ह्या व्यवस्थित तळून घेऊया. आता इथे बाजूला मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. तर तेल खूपही कडकडीत गरम नको आणि खूपही कमी गरम नको. आता मी तेल चेक करून घेतलं आहे. गोळा पिठाचा घातल्यावर तो लगेच वर आला, असं तेल गरम करायचं आहे. आणि गॅस पहिल्यापासून शेवटपर्यंत मीडियम आचवरच ठेवायचा. खूप असं स्लोही करू नका आणि खूप फास्ट करू नका. जर स्लो केला तर चकलीमध्ये सगळं तेल ओढून घेईल आणि चकल्या तेलकट होतील, मऊ पडतील. आणि जर तुम्ही गॅस खूप फास्ट केलात तर चकल्या जळतील, वरून अशा करपल्यासारख्या होतील आणि आतून त्या कच्च्या राहतील. आता हे बघा चकल्या इथं व्यवस्थित तळून झाल्या आहेत. त्या चकलीवरचे बुडबुडेही कमी झाले आहेत. तर चकलीवरचे जेव्हा बुडबुडे कमी होतात तेव्हा समजायचं की चकल्या तळून झाल्या आहेत. आपण जेव्हा घालतो तेव्हा खूप बुडबुडे येतात आणि हे बघा आता अजिबात अगदी कमी बुडबुडे आहेत, म्हणजे चकली आपली व्यवस्थित तळली गेली आहे. आता आपण ह्या चकल्या काढून घेऊया. या चकल्या अजिबात तेलकट दिसत नाहीत. बघा बघा इथं मी बाकी राहिलेल्या सगळ्या चकल्या करून घेतल्या आहेत. आता ह्या आपल्या नेहमीच्या आकारातल्या चकल्या आहेत. आणि जर तुम्हाला वेळच नसेल चकली करायला, पाडायला, तर ह्या अशा देखील डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये करू शकता. तर ही बघा चकली अजिबात तेलकट होत नाही, याला अजिबात तेल राहत नाही आणि खूप कुरकुरीत राहतात, शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, हे बघा, ही पण बघा अगदी कुरकुरीत राहते आणि अजिबात तेलकट होत नाही, चवीलाही खूप छान लागतात. तेव्हा तुम्ही अशा चकल्या नक्की करून बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.